बघा 2019चे प्रकरण आहे ते. त्या टायमाला रोहित पवार इथं उभा राहिला होता इलेक्शन आमदारकीला राम शिंदे साहेबांच्या विरोधात. तर त्या टायमाला एक दिवशी असा मला एक फोन आला की तर मामा तुम्हाला रोहित पवारांनी इथं बोलले म्हणले चोंडीला. तर म्हणलं बरं मी गेलो ते कार्यकर्ते सगळे जामखेडचे होते, काय ओळखीचे हे काय होते बसले होते तिथं. मी गेलो की लगेच मला बोलून घेतलं आतमध्ये, म्हणले बसा बसा मामा. बसलं, चहा पिलो आणि बोलायला लागलो. तर म्हणलं निलेश कुठे? तर म्हणलं जेलमध्ये येतो. कशामध्ये येतो? म्हणलं मोक्यामध्ये. बरं कैसे पिसे मला काय माहिती माहीत नाही, म्हणलं मी गावाकडे असतो. मग म्हणले ठीक आहे म्हणले जेलमध्ये मोक्यामध्ये आहे ना? म्हणलं हां. तर म्हणले उद्या 11 वाजता मला इथे भेटा. कुठं? चोंडीला. पुन्हा मोटरसायकलवर गेलो. दुसऱ्या दिवशी 11 वाजता तिथे गेलं ती गँग सगळी तिथं होतीच बसलेली. मग मला असंच म्हणले ठीक आहे म्हणले सगळं केलं आहे आम्ही, आता आपल्याला ह्या तारखेला तो बाहेर येणार. हे कोणी सांगितलं तुम्हाला? रोहित पवारांनी. माझ्या बाजूला पुढची चहा दोघं संगत पिलो आणि डायरेक्ट असं त्यांनी तारीख दिली मला ह्या तारखे दिवशी. माझ्या मनाला थोडं दर्शक हा, कारण मोक्यातला आरोपी असा सहसा सुटायचं म्हणजे अवघड आहे ना. जी तारीख दिली त्या तारखे दिवशीच निलेश गावळ बाहेर आलेला आहे. कसं झालंय? ह्यांनीच सोडला. काय माहिती कसं केलं ते, कुणी केलं? ह्यांनीच केलं ना.